प्रेमळ भक्तांनो, आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश सुरू करण्यापूर्वी आपण आजच मामांच्या चरणी ही प्रार्थना नक्कीच करावी आणि म्हणावे, हे गुरुमाऊली, मला इतकी तुमची भक्ती द्या की माझ्या शरीराच्या पेशी आणि पेशी फक्त श्रीसंत सद्गुरू बाळूमामा बोलले पाहिजे. संपूर्ण शरीर बाळूमामा भक्तिमय होऊ द्या. माझ्या शरीराद्वारे होणारे प्रत्येक कर्म, मग ते कौटुंबिक असो किंवा रोजीरोटीचे किंवा सामाजिक असो, प्रत्येक कर्म मात्र तुमची सेवा असू द्या आणि माझ्या शरीराला निमित्त करून फक्त तुम्हाला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून घ्या. हे गुरुमाऊली, हे तुम्हीच करू शकता, कारण तुम्हीच या विश्वातील सर्वोच्च शक्ती आहात. तुमच्यासाठी सर्व काही शक्य आहे. एवढं मात्र आपल्याला नक्कीच मामांच्या चरणी म्हणायचं आहे. आजचा हा संदेश जर आपल्याही समोर आलेला असेल तर आपण अगदी शांत चित्ताने आजचा हा बाळू मामांचा संदेश पुढील काही मिनिटे देऊन नक्कीच ऐकावा. आणि हा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला तर तुम्ही आत्ताच्या संदेशाला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये टाईप करा, हे गुरुमाऊली, मी तुझे प्रिय बाळ आहे. आणि नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनललाही आपण आत्ता सबस्क्राईब करून ठेवावे. नक्कीच आपलं मन काही कारणासाठी जेव्हा अस्वस्थ असतं ना, त्यावेळी शांत मात्र तुम्ही राहायला शिका. कुणाशी काहीच तुम्ही बोलू नका. अशा या वेळी मात्र डोळे आतून मनातल्या मनात तुम्ही बाळूमामांचे नामस्मरण करा. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आपले श्रीसंत सद्गुरू बाळूमामा आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण देखील अगदी अचूकपणे माहिती असतं. काही वेळा आपल्याला मात्र काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात आणि नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे काळे ढग विसरून मात्र जात असतात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगत्या मिळून जातात. खूप काही शिकवण्यास मिळतं. त्याच पद्धतीने म्हणून ज्यावेळी तुमचं मन अस्वस्थ असेल ना, त्यावेळी कुणावरही राग न काढता, चिडचिडपणा न करता तुम्ही बाळूमामांचं नामस्मरण करा. कारण नामस्मरण करणं हा एक उत्तम मार्ग आणि चांगला उपाय आहे. म्हणूनच आपल्याला एवढं मात्र नेहमी करायचं आहे. मित्रांनो, एकेकाळी एका चित्रकाराला हृदयाचा दरवाजा काढण्यास सांगितले. त्याने खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा देखील बनवला, पण त्यांनी त्याला हँडलच बनवले नाही. कोणीतरी त्याला सहज विचारले, याला हँडल का बनवले नाही? तेव्हा मात्र त्या चित्रकाराने अगदी मनाला स्पर्श करणारे छान उत्तर दिले. त्यांनी उत्तर दिलेले म्हणजे हृदयाचे दरवाजे आतून उघडत असतात, बाहेरून कधीच नाही. हे मात्र आपल्याला उत्तम पद्धतीने समजलंच असेल. बाकी मित्रांनो, बाळूमामांच्या नामस्मरणाचे महत्त्व इतके आहे की ज्याबद्दल आपण बोलता बोलता थकू, परंतु नामस्मरणाचे महत्त्व मात्र नक्कीच संपणार नाही. अर्थात भरपूर महत्त्व आहे. प्रथम म्हणजे स्नान करताना जर तुम्ही नाम घ्याल तर ते तीर्थ स्नान होईल. भोजन करताना जर तुम्ही नाम घेतले तर तो प्रसाद होईल. चालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होईल. आणि स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल. झोपताना नाम घेतलं तर ती ध्यान निद्रा होईल. काम करताना नाम घेतले तर ते कर्म भक्ती होईल. घरात नाम घेतले तर ते घर एक मंदिर होईल. म्हणूनच आपल्याला नित्य नेमाने आपल्याला मात्र भगवंतांची भक्ती नक्कीच करायचं आहे. बाकी तुमच्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं असं मात्र तुम्ही तुमच्या मनामध्ये एक चांगला विचार नेहमी ठेवत चला. कारण तुम्ही दुसऱ्यांसाठी जेवढं काही मागाल तेवढं जास्त भगवंत लवकर देत असतो असं मात्र म्हटलं जातं. बाकी साधारणपणे ज्या विषयाची तुम्हाला आवड असेल तसलीच संगत पण तुम्ही पाहत असता. मीच वाईट म्हणून मीच वाईट लोकांची संगत धरतो. विषयात मात्र कधीच दोष नाही. म्हणजेच नुसते विषय वादक त्याच पद्धतीने होत नसतात. विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते. संगतीने तुमच्यावर बरा वाईट परिणाम देखील होत असतो. ज्याची संगत केली असताना नक्कीच भगवत प्रेम प्रकट होते, तो मात्र आपण संत जाणावा. अशांची संगती केव्हा होईल हे मात्र नक्कीच तळमळ आपण प्रत्येकाची असावी.
त्याच पद्धतीने अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे, कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यानंतर भयाचे कारण मात्र उरणार नाही. आपण मात्र सर्व ठायी भगवत भाव वाढू लागला म्हणजे संतांची आपल्याला प्रचिती 100% येत असते. हे मात्र आपल्याला नेहमी स्मरणात धरायचं आहे. बाकी हातातलं गेलं तरी तुमच्या नशिबाचं कोणीच घेऊ शकणार नाही, कारण फुकटचं कधी कुणाला पुरत नसतं आणि कष्टाचं मात्र मुळीच कधी संपत नसतं. एवढं नेहमी आपण नक्कीच स्मरणात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीत मनाचा जर तुमचा तोल ढासळत असेल तर तुम्ही श्री बाळूमामांचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा. मला माहिती आहे की माझ्या श्रीसंत सद्गुरू बाळूमामांनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना मात्र तयार केलेली आहे. मी बाळूमामांकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या. योग्य वेळेची वाट पाहण्यासाठी मला सहनशीलता द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी मला मात्र तुम्ही ज्ञान द्या. श्रीसंत सद्गुरू बाळूमामांची लीला ही तर अपरंपार आहे. फक्त मनापासून मात्र आपल्याला श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे आणि सदैव श्रीसंत सद्गुरू बाळूमामा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव मात्र तुम्हाला नक्कीच होईल. एवढं मात्र तुम्हाला नेहमी केलं पाहिजे. बाकी माझ्यातील प्राण तू, मी घेणारा श्वास तू, या जीवाची ओढ तू, अंतकरणास होणारा भास तू, सत्कर्माचे द्वार तू, मोक्षप्राप्तीचा मार्ग तू, तूच विन प्रार्थू कुणाला, मी रे भगवंत राया. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही करायचंच असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी उत्तम कर्म करायचे आहेत. कारण जसे तुमचे कर्म असतील तसंच तुमचं आयुष्य होईल, तसंच तुमचं भाग्य होईल. हे मात्र नक्कीच आपण उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. आणि आयुष्याची प्रत्येक सकाळ ही तर अटींसह येते आणि आयुष्याच्या प्रत्येक संध्याकाळी काहीतरी तुम्हाला उत्तम अनुभव मात्र नक्कीच देऊन जाते. आणि त्या अनुभवातून मात्र तुम्ही तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देऊ शकता. बाकी शहाणा माणूस स्वतः चुका कधी करणार नाही, उलट तो इतरांच्या चुकांमधून सर्व काही शिकतो. आणि एखाद्या काळी जर तुमच्या हातून चूक झालेली असेल तर मुळीच तुम्ही घाबरू नका, मुळीच तुम्ही चिंता करू नका. कारण या जगामध्ये प्रत्येकाच्या हातातून चुका तर घडतच असतात, परंतु चूक झाल्यानंतर तुम्ही नक्कीच त्या चुकांमधून काही ना काही शिकलं पाहिजे. एवढं मात्र आपल्याला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी संपूर्ण या ब्रह्मांडात काहीही अशक्य नाही. तुम्ही जितके विचार करू शकाल ते मात्र तुम्ही करू शकता. आणि तुम्ही आजपर्यंत न विचार केलेल्या गोष्टींचा देखील तुम्ही विचार करू शकता. फक्त विचार नाही तर ती गोष्ट तुम्ही सत्यात उतरू देखील शिकता. फक्त तुम्हाला मात्र त्यासाठी अपरंपार कष्ट नक्कीच करावे लागतील. आणि मित्रांनो, माणसाला त्याच्या ध्येयात यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे मात्र भरपूर महत्त्वाचे आहेत. आणि जोपर्यंत तुम्ही इतरांना तुमच्या समस्या आणि अडचणींचे कारण समजणार नाही तोपर्यंत मात्र तुम्ही तुमच्या समस्या आणि अडचणी मिटवू शकणार नाही. एवढं मात्र एक मोठं सत्य आहे. त्याच पद्धतीने लोक तुमच्यावर दगडफेक करतील, पण तुम्ही त्या दगडाला मोलाचा दगड बनवलं पाहिजे. अर्थात एखाद्या व्यक्तीने जर तुमची टीका केली तर त्या टीकेमधून सध्या तुम्हाला सावरता आलं पाहिजे. एवढं सांगण्याचा एक मोठा नक्कीच हेतू आहे. आणि जेव्हा जेव्हा लोक निरक्षर होते तेव्हा मात्र कुटुंबे एकत्र असायची. मी अनेकदा तुटलेल्या कुटुंबात शिकलेली माणसे मात्र जास्तीत जास्त प्रमाणात पाहिलेली आहेत. ही मात्र आत्ताची सर्व सत्य परिस्थिती आहे. आणि अपयश आणि यश या दोन्ही बाबतीत लोक मात्र आपली चर्चा करतील, आपल्याशी यशाची प्रेरणा म्हणून, आणि अयशस्वी होण्यासाठी मात्र नक्कीच शिकतील. मित्रांनो, तुम्ही स्वतःला सोन्याच्या नाण्यासारखे नक्कीच बनवलं पाहिजे. जे नाल्यात पडले तरी त्याचे मूल्य मात्र कधी कमी झाले नाही पाहिजे. एवढं मात्र आपण आपल्या आयुष्यामध्ये सर्वश्रेष्ठ नक्कीच झालो पाहिजे. बाकी कुणालाही चांगलं किंवा वाईट म्हणण्याआधी आपण मात्र विचार करावे की जर कुणी तुम्हाला तेच शब्द बोलले तर तुम्हाला कशा पद्धतीची भावना जाणवेल.
एवढं मात्र आपण इतरांना नेहमी बोलून नक्की शब्दांचा उच्चार करावा. बाकी वेळाचा सदुपयोग करायला आपण मात्र शिकलं पाहिजे. कारण जगातील बहुतेक यशस्वी लोकांनी त्याचा जास्तीत जास्त प्रमाणात उत्तम पद्धतीने वापर केलेला आहे. आणि जर आयुष्यात काही वाईट वेळ आलेलीच नसेल तर मग तुमच्यामध्ये लपलेले परके आणि गेरामध्ये दडलेले तुमचे लोक कधी तुम्ही ओळखू शकणार नाही. एवढं मात्र नक्कीच करे. म्हणूनच भगवंतांसमोर केवळ तुम्ही प्रार्थनाच करू नका तर ध्यानही तुम्ही केलं पाहिजे. कारण प्रार्थनेत आपण भगवंतांशी बोलतो तर ध्यानात भगवंत आपल्याशी संवाद साधत असतात. एवढं मात्र आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, एवढं मात्र नक्कीच खरे की जुन्या पानांची पतझड झाल्याशिवाय नवीन पाणी झाडावर येत नसतात. त्याच प्रकारे मानवाचे चांगले दिवस त्रास सहन केल्याशिवाय मात्र मुळीच कधीही येणार नाहीत. एवढं मात्र नक्कीच खरे. लोक मात्र नेहमी म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो, पण पैसा तर व्यवहारासाठी लागत असतो. जगण्यासाठी फक्त आणि फक्त प्रेमाची माणसं लागतात. एवढं मात्र नक्कीच खरे. माणूस आयुष्यात तितके मोठे काम करू शकतो जितकी तो कल्पना करू शकतो, आणि जेवढी तो कल्पना करेल त्यापेक्षा जास्त तो कष्ट देखील करू शकतो. फक्त तुम्हाला मात्र विश्वास जास्तीत जास्त स्वतःवर ठेवायचा आहे. आणि जीवनात सर्वात मोठा आनंद म्हणजे तुम्ही करू शकत नाही असे लोक म्हणतात ते कार्य करणे होय. म्हणूनच तुम्हाला जे कार्य जमत नाही असं म्हटले जाते ते कार्य मात्र तुम्ही उत्तम पद्धतीने केलेच पाहिजे. आणि ज्याला वेळेची किंमत समजते समाजात त्याला मात्र जास्तीत जास्त मान मिळतो. आणि नक्कीच कम्फर्ट झोनमधून आपण मात्र बाहेर आलेच पाहिजे. जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार प्रत्यक्ष असाल तेव्हाच तुम्ही पुढे नक्कीच जाऊ शकता. आणि मित्रांनो, एवढं मात्र नक्कीच खरे की फक्त मृत माणसे पाण्याचा प्रवाह वाहत जातात, त्यात राहणारे मात्र मासे नेहमी जिवंत स्वतःचा मार्ग नेहमी तयार करत असतात. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि कपड्यांचा सुगंध वास यात काही मोठी गोष्ट नाही. आपल्या चरित्राचा जेव्हा सुगंध पसरत असतो ना तेव्हाच खरी मजा येते. त्याच पद्धतीने शहाणा माणूस तो नाही जो विटाचे उत्तर दगडाने देतो, तर शहाणा व्यक्ती तर तो आहे जो त्या फेकलेल्या विटापासून स्वतःचे मजबूत घर बनवत असतो. आणि मित्रांनो, माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी त्याच्या चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख त्याची वाणी, विचार आणि कर्मानेच होत असते. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि तुमचे ध्येय योग्य मात्र असल्यास अपयश तुम्हाला थांबवण्याऐवजी पुढे जाण्यासाठी नेहमी हिंमत देईल. त्याच पद्धतीने कोणाच्या पुढे करून यशस्वी नेहमी होण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पायावर यशस्वी होण्यासाठी मनातून मात्र ठरवणे जास्तीत जास्त चांगले असते. आणि जो मैदानात हरतो तो पुन्हा तर जिंकू शकेल, परंतु जो व्यक्ती मनातून हरेल तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये कधीही जिंकू शकणार नाही. म्हणून आपण नेहमी आपल्या मनाला नक्कीच चांगल्या पद्धतीने उत्तम ठेवले पाहिजे. अर्थात तुम्ही तुमच्या मनाला नेहमी सकारात्मक ठेवायला शिका. मान्य आहे की वाईट वेळ सांगून येणार नाही, पण जेव्हा कधी येते काही ना काही आपल्याला उत्तम गोष्ट नक्कीच शिकवून जाते. आणि तुम्हाला ध्येयाच्या मागे तुम्ही मात्र धावत राहिलं पाहिजे. कारण जर आज नाही तर प्रत्यक्ष कधीही नाही. लोका काही वेळा लक्ष घालतील, फक्त तुम्ही थांबू नका. तुमचे टप्पा प्रत्यक्ष कधीतरी नक्कीच येईल. त्याची मात्र तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणे आतुरता पण ठेवली पाहिजे आणि संयम देखील बाळगला पाहिजे. आणि मित्रांनो, हे नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की याला काय वाटेल त्याला काय वाटेल. प्रत्यक्ष अशा गोष्टी जर तुम्ही नेहमी तुमच्या मनामध्ये प्रत्यक्ष आणत असाल तर तुम्ही मात्र तुमचे ध्येय लवकर मुळीच प्राप्त करू शकणार नाही. जर तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला मात्र स्वतःच्या मनाला काय वाटेल हे नक्कीच तुम्हाला समजलं पाहिजे. आणि नेहमीच लहान बनूनच मजा आहे, अर्थात लहान बनून राहण्यातच खरी मजा आहे. म्हणून तुम्ही लहान बनून राहा. प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो आणि तुम्ही इतके मोठेही व्हा की जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा कोणीही बसलेलं नसेल.
एवढं मात्र आपण नक्कीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी संघर्ष कधी संपत नाही, त्याच्याशी रोज 2-2 हात करणे मात्र आवश्यक आहे. त्याच्यापासून पळून गेलात तर तो मात्र तुमचा कधी पिच्छा नक्कीच सोडणार नाही. आणि मित्रांनो, क्षमतेपेक्षा जास्त तुम्ही धावाल तर प्रत्यक्ष तुम्हाला दम लागेल आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो. यामध्ये फरक तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणूनच तुम्हाला नेहमी आयुष्यामध्ये उत्तम काही करायचं असेल तर तुम्हाला नेहमी उत्तम पद्धतीने कष्ट जास्तीत जास्त करायचे आहेत. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि किती संकटे आली तरी देखील आयुष्यात नक्कीच आपल्या उत्तम गोष्टी तेव्हाच आपल्याला मिळतील जेव्हा आपण जेवढं जास्त संकटांचा नक्कीच सामना करू. आणि मित्रांनो, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची असते की कोणी गेलं म्हणून आपण आयुष्य मात्र मुळीच थांबून ठेवायचं नसतं. जगायचा असतो प्रत्येक क्षण. नक्कीच उगाच श्वासांना मात्र नक्कीच लांबून ठेवायचं नसतं. आठवणींच्या वाटांवरून आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचायचं असतं. आभाळापर्यंत पोहोचता येत नसतं तेव्हा त्याला क्षितिजावर मात्र खेचायचं असतं. कसंही असलं आयुष्य आपलं, मनापासून मात्र आपण जगायचं असतं. दिवस नसतील ही तुझे, मात्र प्रत्येक रात्री नवं स्वप्न आपण मात्र पाहायचं असतं. तुझ्याच वेड्या श्वासांकडे थोडंसं जगणं प्रत्यक्ष मागायचं असतं. हे आयुष्य आहे. इथं मात्र असंच नेहमी आपण मात्र आनंदाने जगायचं असतं. आणि खूप काही वाटूनही शब्दांत न बोलता येणारी भावना नेहमीच मनावर ओझं बनते. इच्छा असूनही न व्यक्त होण्याचा अभिनय मात्र जास्तीत जास्त अवघड आहे, हे देखील तितकंच खरे. आणि मित्रांनो, आनंद पैशावर नाही तर परिस्थितीवर अवलंबून आहे. एक जण गुलाब घेऊन खुश आहे तर दुसरा गुलाब विकून खुश आहे. ही मात्र प्रत्येकाची परिस्थिती ठरवत असते. पण तुमची परिस्थिती कितीही चांगली असली, जर तुमची मनस्थितीच योग्य नसेल तर तुम्ही मात्र तुमच्या परिस्थितीमध्ये कधीच आनंदी राहू शकणार नाही. हेच आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य जे आपल्याला नेहमी स्वीकारायचं आहे. बाकी मैदानात हरलेला माणूस पुन्हा तर जिंकू शकेल, परंतु एकदा जरी एखादा माणूस नक्कीच त्याच्या मनाने हारला तर तो त्याच्या आयुष्यात कधीही नक्कीच जिंकू शकणार नाही. म्हणूनच आपल्याला आपल्या मनाला नेहमी आपण मात्र आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण आपल्या मनाला नेहमीच नक्की उत्तम पद्धतीने सांभाळलं पाहिजे, जे आपल्याला मात्र उत्तम पद्धतीने समजलंच पाहिजे. बाकी जाणीवा बोथड झालेली आहे. संवेदनशून्य माणसं वाळवंटासारखीच, तिथे उगाचच भावनांचं झाड मात्र रुजवण्यात अर्थ मुळीच काही नाही. आणि ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतील ती मात्र नेहमी आपल्याला समाधानातच दिसतील. तुम्हाला जे मिळणार आहे ते तर मिळल्याशिवाय राहणार नाही. तेच न मागता मिळणार आहे. जे कधीच तुम्हाला मिळणार नाही ते मात्र जंग तुम्ही पछाडलं तरी तुम्हाला कधी ते मिळणार नाही. निसर्ग आणि नियती तर देण्यासाठी आतुरच आहे. फक्त आणि फक्त त्यामध्ये अडथळा येत असतो, ते म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष तुमचे पसरलेले हात आणि तुमच्या मागण्या. म्हणूनच भगवंत आपल्याला जे काही देईल त्यामध्ये मात्र आपण नेहमी आनंदी राहिलो पाहिजे. बाकी आयुष्याची पिशवी कायमच थोडी नक्कीच आपण मात्र रिकामी ठेवली पाहिजे. कारण भरलेल्या गटोड्यांना अहंकार लवकर येतो असं मात्र आपल्याला नक्कीच समजलं असेल. बाकी हसवण्यासाठी जन्म आपुला या ओळी गुणगुणणारे फार दुर्मिळ. 90% माणसं फसण्यासाठी जन्म आपुला या ओळी म्हणतच यात्रा संपवतात, हे मात्र नक्कीच खरे. आणि मित्रांनो, हे देखील तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की हसून काही तरी प्रत्येकाला तुम्ही बोलत जा. हसून काहीतरी तुम्ही मात्र प्रत्येक गोष्टी नसून काही गोष्टी टाळत जा. खूप साऱ्या अडचणी तर आहेत आयुष्यात आपल्या सर्वांनाही, पण काही निर्णय मात्र काळावर देखील सोडून देत जा. कोणास ठाऊक उद्या कुणी प्रत्यक्ष हसवणारं भेटेल किंवा न भेटेल, म्हणून आजच त्याची कमतरता पुरी तुम्ही करत जा. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त एकमेकांना मात्र तुम्ही उत्तम पद्धतीने समजून घेत जा. हेच आपल्याला नेहमी आयुष्यात नक्कीच समजलं पाहिजे. आणि तुमचं काय होतं सांगतो. रस्त्यावरून जाणारा प्रचंड मोठा हत्ती
आपल्या नजरेला दिसणार नाही. हत्ती गेल्यावर त्याची धुळीत उमटलेली पावलं मात्र पाहून आपण नक्कीच अंदाज लावू शकतो इथून हत्ती गेलेला दिसतोय. तसं आहे हे. आपल्याला अशी अनुमान काढायची फार नक्कीच खोड असते. दुसरा एखाद्याचं प्रत्यक्ष कार्य संपून तो त्यावर सिद्धांत मांडण्यापर्यंत प्रत्यक्ष मजल गाठतो, तरी आपण मात्र अनुमानच काढीत बसतो. हेच आपली सर्वात मोठी नक्कीच चूक आहे. परंतु मित्रांनो, ज्या नात्यांमध्ये विश्वासाचे पुरावे मागितले जातात ती नाती मात्र पत्त्यांच्या बंगल्यासारखी असतात. कधी कोसळतील हे मात्र कधी सांगता येणार नाही. आणि सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्की पूर्ण करतो, परंतु स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य कधीच पूर्ण करू शकणार नाही. म्हणून स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य कधीही नाही. हेच आपल्याला नेहमी लक्षात मात्र ठेवायचं आहे. बाकी अत्तरासोबत असते म्हणून ती कुपीही सुगंधित असते, पण एकदा का कुपीतलं अत्तर संपलं की मग मात्र तिचाही सुगंध उडून जातो. नात्यांचंही अगदी असंच आहे. जोपर्यंत त्यात प्रेम जीवाला आहे तोपर्यंत मात्र ती टवटवीत असतील, पण एकदा का त्यातील आपुलकी संपली की तीही रक्ष होऊन जातात. हेच आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य आहे. आणि मित्रांनो, गैरसमज दूर झाले नाही तर माणूस दूर होतो. म्हणून गैरसमज आपण मात्र नेहमी दूर केलं पाहिजे. आणि नक्कीच बोलताना जरा जपून बोलावं. कधी शब्द अर्थ बदलतात. चालताना जरा जपून चालावं. कधी रस्ते घात करतात. झुकताना जरा जपून झुकावं. कधी आपलेच खंजीर खुपसतात. पाऊल टाकताना मात्र जरा जपून टाकावं. कधी फुलीही काटे बनतात. मागताना जरा प्रत्यक्ष जपून मागावं. कधी आपलेच भाव खातात. आणि नाते जोडताना मात्र आपण नेहमी जपून जोडावं. कधी नकळत धागेही तुटून जातात. एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. आणि नक्कीच तळमळीने कुणाला तरी सांगायची असते कोणती ना कोणती गोष्ट. कधी ती शारीरिक कष्टाची, तर कधी मानसिक धैर्याची, कधी आलेल्या पैशांच्या अडचणीची, तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटांची असते. हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती प्रत्यक्ष दाखवायला कोणी मिळणं हे मात्र नशीबच. नाहीतरी सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला मात्र त्याला भगवंत हा एकच पर्याय आहे. म्हणून तो मंदिरात मनुष्य जातो. कोण मंदिरात जातो ते मात्र सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पडल्याबद्दल मात्र भगवंतांचे आभार मानायला, कुणाला त्याने केलेल्या कष्टाबद्दल बोलायला सांगायला, तर समोरच्याला प्रत्यक्ष काही जण कंटाळा येईल एवढं मात्र नक्कीच बोलेल त्याच पद्धतीने. पण ते कंटाळवणा असलं तरी खरं असतं. प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा मात्र इथे भरपूर वेगळ्या आहेत. हे देखील आपण उत्तम पद्धतीने समजलंच पाहिजे. आणि मित्रांनो, जोपर्यंत तुम्हाला तुमच्या आयुष्यात अडचणी असतील तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात उत्तम पद्धतीने पुढे जाल. अर्थात सांगण्याचा हेतू एवढाच आहे की आपण मात्र आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींकडून भरपूर गोष्टी नक्कीच शिकल्या पाहिजेत. एवढं मात्र आपल्याला आपल्या आयुष्यात नक्कीच समजलं पाहिजे. भगवंत म्हणतात, जेवढं तू गमावलेलं आहेस त्यापेक्षा उत्तम तुला भेटेलच. फक्त काळजी न करता, भीती न बाळगता तू मात्र जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत. त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही तुमच्या होणार आहे ते तर होणारच आहे. म्हणून कधीही आपण जास्त चिंता मात्र करू नये. आणि आजची वस्तुस्थिती तर हेच आहे. घर मोठी पण कुटुंब लहान. भरपूर पदव्या पण सामान्य ज्ञानाची बोंब. दर्जेदार औषध पण आरोग्य मात्र ढासळलेलं. चंद्रावर पोहोचलो पण शेजाऱ्यांची ओळख नाही. प्रचंड पैसा परंतु मन शांती नाही. उच्च नक्की बुद्ध्यांक पण भावना शून्य. माहिती खूप पण शहाणपण नाही. आणि सरते शेवटी माणसं भरपूर पण माणुसकीचा मुळीच पत्ता नाही. सध्याची मात्र वस्तुस्थिती नक्कीच येऊन बसलेली आहे. आणि आयुष्य म्हणजे एक रात्र आहे ज्यामध्ये खूप सारी स्वप्न असतात. काही तुटतात तर काही मात्र साकार होतात, तर काही तिथल्या तिथे हरवून जातात. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि काही माणसं चिवड्यासारखं सगळीकडे बेमाळूलपणे नक्कीच मिसळणारी आहेत. काही चकलीसारखी स्वतःमध्येच गुरफटलेली असतात आणि आत्ममग्न असतात.
काही मात्र लाडूसारखे खुशाल चेंडू असतात, जिथे जातील तिथे मात्र गोडवा निर्माण करतात. काही शेवसारखे स्वतःची गुंतागुंत करून कुठून बोलायला सुरुवात करावी हे न समजणारे असतात, तर काही करंजीसारखे बाहेरून चव नसलेली, पण एकदा का त्यांच्या अंतरंगात पोहोचलो की मग मात्र नक्कीच सारणासारखे 101% गोडगोड असतात. याच पद्धतीने प्रत्येकजण येथे मात्र 101% वेगळं असतं. आणि मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, चंद्र जसा दिसायला जवळ आपल्याला वाटत असतो, तसेच काही माणसे मात्र तुम्हाला तुमच्या जवळ वाटतात, परंतु वस्तुस्थिती पाहायला गेलं तर वेगळी आहे. नक्कीच परिस्थिती बदलली की माणसं बदलतात. आपली कोण परक कोण सीमा मात्र स्पष्ट होतात. पण परिस्थिती बदलूनही जी माणसं कधी बदलणार नाहीत, तीच माणसं फक्त आणि फक्त मनापासून तुमचे असतील, एवढं मात्र तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे. आणि नेहमी छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन तर तेच लोक घेत असतात जे नेहमी प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना काहीच फरक पडणार नाही, कारण ते प्रत्यक्ष वेगळे असतात, हे मात्र तुम्ही समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, जेव्हा वेदना आणि कडू शब्द दोन्ही देखील सहन करायला तुम्ही शकाल, तेव्हा मात्र तुम्ही समजून जा की तुम्ही जगायला सुरुवात उत्तम पद्धतीने केलेली आहे. बाकी जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम हे तर खूप महत्त्वाचे आहे. शत्रू मिळवूनही प्रत्यक्ष मिळवणंही वाटतं तेवढं मात्र सोपं नसतं. त्यासाठी खूप चांगली काम मात्र तुम्हाला करावं लागतील, तेव्हाच कुठं तुमचे नक्कीच शत्रू निर्माण होतील, हे देखील तुम्हाला नक्कीच समजलं असेल. बाकी तुम्ही कितीही दानधर्म नक्कीच करा आणि तुम्ही कितीही पुण्य कमवा, जर तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांभाळण्यात असमर्थ राहिलात तर तुम्ही मात्र केलेले दान धर्म पुण्य 101% व्यर्थ होईल, हे मात्र तुम्ही समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांचे पाय धरायची वेळ मात्र कधीच तुमच्यावरती येणार नाही. आणि योग्य लोकांचे हात आपण मात्र धरलीच पाहिजे, हे देखील तितकंच खरे. बाकी तुम्ही किती आयुष्यात रडलात तरी देखील जे काही आपल्या आयुष्यात घडणार आहे ते मात्र होणारच आहे. आणि ज्यावेळी तुम्हाला बघतात समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करेल, त्यावेळी मात्र समजून जा की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती तुम्ही मात्र कमवलेली आहे. आणि तुटण्याचा अर्थ संपणं असा मुळीच नाही. कधी कधी तुटल्याने आयुष्याची नवी सुरुवाती होत असते. तर मिळालेल्या माणसासमोर रडणारे बरेच असतील, पण तोच माणूस जिवंत असताना समजून घेणारे भगवंतांशिवाय कोणी देखील आपल्याला मिळणार नाही. आणि खोट्यांच्या बैठकीत तुम्ही मात्र कधीच बसू नका आणि खोट्यांच्या बैठकीत खरं बोलून मात्र तुम्ही फसू नका, हे मात्र तुम्हाला समजलं पाहिजे. बाकी भगवंत रुसला तर चालेल, पण आईने कधी रुसू नये, हे मात्र आपण नक्कीच समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, प्रत्येक फसवणूक करणारा व्यक्ती सुधारेलच असं मात्र काहीच नाही. तर काही लोक फसवण्याची पद्धत नेहमी बदलत असतात, परंतु वागणं कधीही नाही. तर वेळेनुसार जशा तारखा बदलतील तसंच गरजेनुसार लोकांच्या बोलण्याची पद्धत देखील बदलत असते. हे देखील आयुष्याची एक मोठी सत्यता आहे. तर कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवाची ओढाताण हेच काय ते आयुष्य आहे. बाकी सुरुवात करण्यासाठी महान असतं हे तर गरजेचं नाही, पण महान होण्यासाठी सुरुवात करणं हे जास्तीत जास्त प्रमाणात गरजेचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात उत्तम गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर उत्तम गोष्टी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला वाईट गोष्टींचा जास्तीत जास्त सामना देखील करावा लागेल. बाकी अपमान सहन करणारा आयुष्यात काही देखील करू शकतो. आणि रस्ते किती कठीण असले तरी जोडीदार साथ देणारा असला तर आयुष्याचा प्रवास सुखद आणि सुंदर मात्र तुमचा होऊन जाईल. बाकी चूक नसताना देखील केवळ वाद नको म्हणून घेतलेली माघार हेच संयमाचं फार मोठं एक खरं प्रतीक आहे, हे देखील आपण नक्कीच समजलं पाहिजे. बाकी तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा जवळच्या लोकांचा हाच आहे खरा धंदा, हे देखील तितकंच खरे. बाकी वाईट आणि लबाड लोकांची संगत ही तर नेहमी नक्कीच नुकसानकारकच आहे, मग ती कशी असो. कारण कोळसा पेटलेला असला
तर तेव्हा मात्र तो आपला हात भाजत असतो आणि तोच कोळसा जर विझलेला असला तर तेव्हा मात्र तोच कोळसा आपला हात काळा करत असतो. एवढं मात्र आपण उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, पैसा आणि संपत्ती प्रत्यक्ष महत्त्वाची असली तरी तुमच्याकडे माणुसकी, त्याच पद्धतीने सहानुभूती आणि इतरांशी जुळलेला भावनिक संबंध अधिक मोलाचा आहे. ज्यांच्या मनात फक्त आर्थिक स्वार्थ किंवा भौतिक गोष्टींची चर्चा असते त्यांच्या जीवनात दयाळूपणा, प्रत्यक्ष आदर आणि इतरांना समजून घेण्याची भावना हरवलेली असते. माणुसकी हीच खरी संपत्ती आहे, कारण ती आपल्या नक्कीच इतरांच्या दुःखाशी जोडत असते आणि खऱ्या अर्थाने एकत्रित जीवन जगण्याची देखील प्रेरणा देते. पैसा मिळवणं जरी आवश्यक असलं तरी देखील माणुसकी जपणं हीच मात्र तुमची खरी ओळख आहे, हे देखील तुम्हाला नेहमी समजायचं आहे. बाकी ज्यांनी प्रत्यक्ष तुमच्याबद्दल जसा विचार केला तसंच तुम्हाला मात्र कधीच राहायचं नाही. तर तुमच्यासाठी तुम्ही जसं योग्य असाल तसं मात्र तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे. बाकी प्रत्येक उगवता सूर्य सांगतो की कालचं दुःख तुम्ही विसरून जा आणि नव्याने मात्र तुम्ही नक्कीच सुरुवात करा, हे देखील तितकंच खरे. आणि तुमचं काम चांगल्या प्रकारे करून प्रत्यक्ष समाधानपूर्वक तुम्ही मात्र विश्रांती घेतली पाहिजे. इतरांना तुमच्याबद्दल काय वाटतं त्यांच्यावर मात्र ते तुम्ही सोडून द्या आणि ते तुमच्याबद्दल काय बोलतील याचा विचार मात्र मुळीच तुम्ही करू नका, हे नक्कीच आपण उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. नक्कीच मित्रांनो, भगवंतांचा आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश आपण मात्र निस्वार्थ मनाने आज नक्कीच ऐकलं पाहिजे. बाकी नाजूक नात्यामधला व प्रत्येक धागा जपायला मात्र आपण हवा. खूप काम असलं तरी मैत्रीला आपण मात्र थोडासा वेळ नक्कीच द्यायला हवा. आयुष्यातील प्रत्येक संकटे 100% संपून जातील. फक्त तुम्ही सकारात्मक विचार करण्यासाठी नक्कीच सुरुवात करा. जेवढं जास्त तुम्ही सकारात्मक विचार कराल तेवढं जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यात उत्तम पद्धतीने पुढे जाल. आणि मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, गरजेपुरत्या हाक देणाऱ्या लोकांपासून तुम्ही मात्र नेहमी सावध नक्कीच राहिलं पाहिजे. कारण प्रत्यक्ष गरज संपली की त्यांची बोलण्याची पद्धतसुद्धा 100% बदलून जाते, हे देखील आपण उत्तम पद्धतीने नक्कीच समजलं पाहिजे. आणि रोज तुम्ही स्वतःला मात्र नक्कीच सांगत चला की आजचा दिवस तुमचा सुंदर आहे. मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्याहीपेक्षा मी बरेच जास्त आज करू शकतो. नक्कीच नुसती काळजी आणि दुःख करून ते काहीच नाही होणार. मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होईल. रोजच असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात. प्रत्यक्ष आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनाही आनंद देईल. जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार. येणारे दिवस देखील माझे आनंदाने जाणार, असं मात्र आपण रोज स्वतःला नक्कीच सांगितलं पाहिजे. आणि मित्रांनो, आयुष्यातले मोठे सत्य ते म्हणजे आयुष्याच्या चित्रपटाला वन्समोर मुळीच नाही. हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड मात्र आपल्याला करता येणार नाही आणि नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येणार नाही. कारण हा रोजचा तो असणारा रिॲलिटी शो नाही. म्हणून भरभरून पूर्णपणे आपण मात्र जगलंच पाहिजे. कारण नेहमी हसत देखील राहिलं पाहिजे. कारण लाईफ हा चित्रपट पुन्हा मात्र मुळी कधी लागणार नाही, हे लक्षात ठेवून आपण मात्र आपलं आयुष्य नेहमी आनंदाने जगलं पाहिजे. बाकी मित्रांनो, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं, हे कळलं तर आयुष्य भावगीत आहे. किती ताणायचं आणि कधी प्रत्यक्ष नमतं घ्यायचं हे समजलं तर आयुष्य निसर्ग आहे. त्याच पद्धतीने किती आठवायचं आणि काय प्रत्यक्ष विसरायचं हे जाणलं तर आयुष्य इंद्रधनुष्य आहे. किती रुसायचं आणि केव्हा हसायचं हे प्रत्यक्ष ओळखलं तर आयुष्य तरांगण आहे. कसं सतर्क राहायचं आणि प्रत्यक्ष कुठे समर्पित व्हायचं हे जाणलं तर आयुष्य नक्कीच नंदनवन आहे. आणि कुठे कधी किती काय केव्हा कसं याचा प्रत्यक्ष समतोल साधता आला तर आयुष्य मात्र आपलं भरपूर जास्त सुंदर आहे, हे देखील तितकंच खरे. हिमालयाचं दुःख समजून घ्यायला मात्र
आपल्याला हिमालय एवढं काळीजही लागतं, त्याला बोलता देखील येत नाही आणि त्यांचं पूर्णत्व श्रेष्ठत्व देखील नक्कीच कमी होत देखील नाही. तुम्ही कौतुक केलं तरी तो मात्र तसाच दिसतो आणि तुम्ही नावं जरी ठेवलं तरी देखील तो तसाच. तो कुणाशी भांडत नाही, कुणाला दुसऱ्याविषयीचं तिसरं काय सांगत देखील नाही. त्याला त्याची उंची मात्र उत्तम पद्धतीने ठाऊक आहे. तो कर्तव्याशी एकनिष्ठ आहे. तो मात्र एकमेव आहे म्हणून तो नक्कीच मतही नाही. आजही कष्ट घेऊन त्यावर जेवढा मात्र काढणाऱ्या लोकांची तो नेहमी परीक्षा घेतो. त्या नक्कीच त्याच्यावर पोहोचण्यासाठी त्याच्याशी आत मात्र बाहेर सलगी करावी लागते. हिमालय होण्यासाठी मात्र हिमालय एवढंच आपल्याला नक्कीच व्हावं लागतं. हे नक्कीच आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो, ज्याच्याकडे भरपूर जास्त पैसा आहे तो व्यक्ती मात्र सध्या मन शांतीच्या शोधात फिरत आहे. आणि ज्याच्याकडे मन शांती आहे तो मात्र पैशांच्या मागे लागलेला आहे. परंतु एकमेव श्री संत सद्गुरू बाळू मामांचा सेवेकरी प्रत्यक्ष असा आहे की नक्कीच ज्याच्या आयुष्यात या दोन्ही देखील गोष्टी उपलब्ध आहेत. कारण गुरु माऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच करा आपण श्रीमंत समजावा. म्हणजेच नक्कीच बाळू मामांचे सेवेकरी असा एकतरी श्री संत सद्गुरू बाळू मामांचा सेवेकरी आपण दाखवावा. ज्यांच्या घरात माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा यांचा वास नाही, जेथे असतील गुरु माऊली प्रत्यक्ष तेथे समस्त ब्रह्मांड देखील 100% वास करते. हेच आयुष्यातले सर्वात मोठे सत्य आहे. आणि जो इतरांना संपवण्याची पूर्णत्व तयारी करतो तो मात्र स्वतःला वाचवण्यात नेहमी कमी पडतो. आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा नेहमी प्रामाणिक प्रयत्न करतो तो मात्र स्वतः कधीच संपणार नाही. हीच खरी नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे मुळीच कधी समजणार नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा तुम्ही स्वतः चांगल्या वाटेला मात्र लागलं पाहिजे. नक्कीच कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याची मात्र तुम्ही कार्य केलं पाहिजे. कारण माणसांचा दर्जा हा त्याच्या जात आणि मिळकतीवरून ठरत नाही, तर तो त्याच्या विचारांवरून प्रत्यक्ष ठरत असतो. बाकी धर्म कोणताही असो, तुम्ही मात्र चांगला माणूस नक्कीच बनलं पाहिजे. कारण शेवटी हिशोब तुमच्या कर्माचा होईल, तुमच्या धर्माचा मुळीच कधी हिशोब होणार नाही. हे देखील आपण समजलं पाहिजे. आणि नक्कीच प्रत्येक अस्वस्थ माणसाने थोडं प्रत्यक्ष आत डोकावून पाहावं. तिथं मात्र त्याला एक अतृप्त जीव एरजारा घालताना सापडेल. माणूस नेहमी लहान असो किंवा मोठा असो, त्याला जे काही हवं आहे ते मात्र मिळत नसल्याचे नक्कीच नांगीसारखी डंग करीत असते. जी काही आपली पात्रता आहे त्या नक्कीच नुसार आपल्याला जे हवं आहे ते मात्र मिळत नाही आहे, ही भावना मात्र नेहमी त्याला छलत असते. ही भावना शांतपणे जगू देखील त्याला देत नाही. आणि प्रत्येक छोट्या मोठ्या औदासिन्यामागे एक सुप्त अहंकार असतो. आणि जो प्रत्येक हा असा अहंकाराचा जगाचा प्रत्यक्ष जागता पहार आहे, तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादाने कोणतीही शांती मात्र मुळीच मिळणार नाही. नक्कीच तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात उत्तम पद्धतीने आनंद प्राप्त करायचा असेल तर मग मात्र तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात स्वतःवर विश्वास तुम्ही ठेवलंच पाहिजे. हे देखील तितकंच खरे. बाकी जीवनात नाती तर तसे अनेक असतात, पण प्रत्यक्ष ती जपणारी लोक फार कमी असतात. काही नाते असतात रक्ताचे, तर काही असतात हृदयाचे. काही नाते असतात जन्मोजन्मीचे, तर काही असतात क्षणांपुरतीचे. काही नाती असतात केसांसारखी न तुटणारी, पण वेळ आलीच तर वाकणारी देखील. तर काही नाती नक्कीच असतात लांबूनच आपले म्हणणारी, प्रत्यक्ष जवळ गेल्यानंतर मात्र दूर करणारी. आणि काही नाती असतात पैशाने प्रत्यक्ष विकत घेता येणारी, तर काही प्रेमाने आपलेसे करणारी. आणि काही असतात न जोडतासुद्धा टिकणारी, तर काही जोडूनसुद्धा नेहमी तुटणारी. हे मात्र नक्कीच खरे. आणि मित्रांनो, वेळ आली तर तुलाही सांगेन मी आयुष्य कसं जगायचं. नक्कीच एका शब्दांमधून वाक्य कसं बनवायचं असतं. प्रत्यक्ष वेळ आली तर तुलाही सांगे मन कसं जिंकायचं असतं. आवडीनिवडी सांगतात कसं मनात मन गुंतवायचं असतं. वेळ आली तर तुलाही नक्कीच सांगेन स्पर्श कसा करायचा असतो. नाजूक ओमलेल्या ओठांवरून कसा हळूवार हात फिरवायचा असतो.
वेळ आली तर तुलाही सांगेन प्रत्यक्ष दुःख कसं जिजवायचं असतं, अश्रूंचा नवीन संसार करून प्रत्यक्ष सुखाने कसं नांदायचं असतं. वेळ आली तर तुलाही सांगेन प्रेम कसं करायचं असतं. नक्कीच आयुष्य मात्र जगण्यासाठी आपल्याला नेहमी आनंदी राहणं मात्र गरजेचं असतं. बाकी आयुष्यात तुमच्या नकळत तुमचंच कुणीतरी तुमच्यासाठी भगवंतांकडे काहीतरी मागते. हे तुमचंच कुणीतरी कधी कधी तुमच्यासोबत तुमच्या सहवासात मात्र नसतं, पण ते प्रार्थनेने आणि नक्कीच मनाने नेहमी तुमच्याकडेच आहे. ते कुणीतरी तुमचं माणूस आहे हे की समजणे देखील कठीण आहे, कारण ते कुणीतरी तुमच्या नजरेसमोर नसतं. म्हणून आयुष्य जेव्हा पण कधी तुम्हाला काहीतरी देईल तेव्हा त्या तुमच्याच कुणीतरीचे मनातल्या मनापासून तुम्ही मात्र आभार मानायला शिका. आणि त्याहून महत्त्वाचे तुम्हीही कधीतरी कोणासाठी तरी त्या कुणातरीच्या रांगेत उभे राहा, कारण दुसऱ्यासाठी मागितलेलं भगवंत पटकन पूर्ण करतो असं मात्र म्हटलं जातं. म्हणून आपण देखील कुणासाठी तरी काहीतरी भगवंतांच्या चरणी नक्कीच मागितलं पाहिजे. बाकी मित्रांनो, कुणीतरी मला विचारलं सुख म्हणजे नेमकं काय रे, तर त्यावेळी मी म्हणालो कुडकुडत्या थंडीत गारटलेल्या पायांना फाटक्या गोदडीत आत ओढल्यानंतर मिळालेली ऊब म्हणजे सुख. सोसाट्याच्या प्रत्यक्ष पाऊस वाऱ्यात माळावरच्या पडायला आलेल्या झोपडीनं दिलेला आधार म्हणजेच खरं सुख. सपाटून लागलेल्या भुकेवेळी अनपेक्षितपणे हातावरचं मिळालेली कोरभरच चटणी भाकरी म्हणजेच आहे खरी सुख. त्याच पद्धतीने तहानेने कासावीस जीवाला नक्कीच बाटलीच्या तळाशी गेलेला एक घोट मिळणं म्हणजेच आहे खरं सुख. खरं तर सुख हेच आहे जे आपल्याला देखील समजलं असेल. आणि मित्रांनो, आयुष्यातले निर्णय आपल्याला मात्र नेहमी उत्तम पद्धतीने समजूनच नक्कीच आपण घेतली पाहिजे. बाकी आयुष्यामध्ये आपल्याला देखील संधी मिळून जाईल, फक्त तुम्ही मात्र कधीच खचून जाऊ नका हेच परमेश्वर आपल्याला नेहमी म्हणत असतो. आणि नक्कीच आयुष्य जगताना शिळ्या भाकरीला तसेच तुटक्या चपलाला मात्र कधीच तुम्ही नावं ठेवू नका, कारण भाकरी आज जरी शिळ असली पण तिने तुमचं पोट मात्र काळ भरलेलं होतं हे नक्कीच तुम्हाला समजलं पाहिजे. आणि चप्पल आज जरी तुटलेली असली पण तिने काल तुमच्या पायाला भरपूर असा आधार दिलेला होता. म्हणून तुमच्या आयुष्यातली प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे, फक्त तुम्हाला त्याची किंमत मात्र वेळ आल्यानंतरच उत्तम पद्धतीने समजून जाईल. हे देखील आपल्याला उत्तम पद्धतीने समजायचं आहे. बाकी आयुष्य ही तर फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे देखील आपल्याला ठाऊक नसते आणि पुढची परीक्षा आपली कोणती याची मात्र मुळीच कल्पना नाही. आणि ते कॉपी देखील करता येणार नाही, कारण प्रत्येकांची प्रश्नपत्रिका मात्र भगवंतांनी इथं वेगवेगळी ठेवलेली आहे. ही मात्र भगवंतांची नक्कीच योजना आहे जी आपल्याला देखील समजली पाहिजे. आणि आपण देखील भगवंतांच्या नेहमी नक्कीच योजनेवरती विश्वास ठेवलो पाहिजे. बाकी मित्रांनो, माणसे प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा मात्र वापरण्यासाठी असतो. हल्लीच्या युगात मात्र गडबड अशी झालेली आहे की पैशावर प्रेम केलं जातं आणि माणसे मात्र सध्याच्या युगात वापरली जातात. हीच सध्याची मात्र एक मोठी सत्य परिस्थिती आहे. बाकी तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक दुःख ही तर काही काळासाठी तुमच्या आयुष्यात तुमची सहनशक्ती पाहण्यासाठी आलेली आहेत. म्हणून तुम्ही त्या संकटांना घाबरू नका. ते संकट जशी आलेली आहेत त्या पद्धतीने ती संकटे 100% निघून जातील. फक्त तुम्हाला स्वतःवरती मात्र जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. बाकी केला मी प्रयत्न सर्वांची मन जपण्याचा, पण मलाही मन आहे हे मात्र कुणाला समजले नाही. केला मी प्रयत्न सर्वांना सुखी ठेवण्याचा, पण मी खरंच सुखी आहे हे मात्र कुणाला समजलं नाही. हीच आयुष्याची एक मोठी नक्कीच गडबड आहे. बाकी मित्रांनो, तुम्ही नेहमी स्वतःला विचारा जीवन कसं जगावं, तेव्हा मात्र नक्कीच तुम्हाला तुमच्या खोलीतूनच आवाज येईल. तुम्हाला छताकडून समजेल की उच्च विचार कर. पंख्याकडून तुम्हाला समजून जाईल की डोकं नेहमी शांत ठेव. घड्याळाकडून तुम्हाला समजून जाईल वेळेची किंमत कर. कॅलेंडरकडून तुम्हाला समजलं जाईल काळासोबत चल. पाकिट तुम्हाला म्हणेल पैशाची बचत कर.
तर आरसा तुम्हाला म्हणेल स्वतःकडे बघ. भिंत तुम्हाला म्हणेल दुसऱ्यांचं ओझं नक्कीच ओझं वाटून घे. तर खिडकी म्हणेल बघण्याचा दृष्टिकोन बदल. फरशी म्हणेल जमिनीशी नेहमी जुळून राहा. हेच आपल्याला आपल्या आयुष्यात उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, परमेश्वरांची योजना मात्र निराळीच आहे. आपण मात्र मर्त्य जीवांनी त्यामध्ये ढवळाढवळ केली तर मग मात्र बॅलन्स जाणारच, तोल बिघडणारच. त्यांची रचना पहा, ती प्रत्येक गोष्ट भगवंत प्रत्येक गोष्ट उत्तमच करतो. म्हणजे त्याला जी गोष्ट उत्तम आहे, ज्यासाठी जी गोष्ट उत्तम आहे तीच गोष्ट परमेश्वर देत असतो. म्हणून आपणही नेहमी परमेश्वरांच्या योजनेवरती जास्तीत जास्त विश्वास नक्कीच ठेवला पाहिजे. बाकी तुमच्या चांगल्या गोष्टी चोरणारी फसवणारी माणसं प्रत्यक्ष तुमच्या भोवताली आहेत, पण ते फक्त तुमच्या वस्तू आणि कलाकृती चोरू शकतात. त्या मात्र निर्माण करण्याची तुमच्यातील कला शक्ती ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेली साधना, हे सगळं मात्र त्यांना कधीच चोरता येणार नाही. म्हणून आपण मात्र नेहमी आनंदी जीवन जगलं पाहिजे. बाकी मित्रांनो, हे देखील एक मोठे सत्य आहे की जीवनाच्या वाटेवरी मागे वळून देखील पाहावं. कधी कधी मागे वळून पाहताना काय गवसेल माहिती नाही, पण जीवनाच्या सुंदर वाटेवरी मागे वळून पाहावं. कधी कधी आठवणींचं नक्कीच जग थांबलं असेल तुमच्यासाठी. आठवावे जगलेले क्षण आपण कधीतरी भेटल्या असतील अनेक व्यक्ती, पण नक्कीच सगळ्यात चांगल्या नसतील, हे मात्र नक्कीच खरं. रडून गेल्या असतील अनेक व्यक्ती, हसवणारे मात्र क्वचित भेटतील. याच व्यक्ती चिरंतन लक्षात राहतात, हे मात्र नक्कीच खरं. जीवनाच्या वाटेवरी प्रत्यक्ष मागे वळून पाहावं. कधी कधी मनात जपलेल्या सुंदर नात्यांच्या प्रवासाचे पुन्हा वा साक्षीदार, पण मनाच्या दारात दडलेल्या दुःखांचं सांत्वन घाला थोडंफार. आयुष्यात प्रत्यक्ष भेटलेल्या गोड व्यक्तींचे प्रत्यक्ष मनोमन आठवण आपण मात्र काढावी. कधी कधी जीवनाच्या सुंदर वाटेवरी मागे वळून मात्र आपण नक्कीच पाहावं. कधी कधी बाकी तुमच्या आयुष्यात आलेली प्रत्येक संकटे हे तर काही कारणासाठी आलेली आहेत. म्हणून संकटांशी न घाबरता आपण मात्र उत्तम पद्धतीने त्यांचा नक्कीच सामना केला पाहिजे. आणि मित्रांनो, नेहमी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे सुखाची 17 पावली आहेत. प्रथम म्हणजे जाग येता पहिल्या प्रहळी हळुवार डोळे उघडावे. मग पाहून हातांकडे आपण आपल्या कुलदेवताला स्मरावे. अंथरुणातून उठता क्षणी धरतीला आपण नमावे. ध्यानस्थ होऊन भगवंतांना आपण आठवावे. सर्व आन्हिके झाल्यानंतर भगवंतांचरणी आपण बसावे. काही न मागता त्यांना सर्व काही अर्पावे. घरातून निघताना बाहेर आईवडिलांना नमावे. येतो असा निरोप घेऊन मगच आपण आपले घर सोडावे. क्षणभर घराबाहेर नक्कीच दाराबाहेर थांबून वास्तूला आपण मात्र स्मरावे. समाधानाने प्रत्यक्ष समाधानाचे भाव आणून मगच मार्गस्थ व्हावे. चेहऱ्यावर स्मित हास्य नेहमी बाळगून आपण मात्र चालावे. येणाऱ्या जाणाऱ्यांकडे आनंदाने आपण मात्र पाहावे. जगात खूप भांडण तंटे, आपण मात्र शांत राहावं. सतत तोंडात मद आणि मस्तके बर्फ मात्र आपण धरावं. जीवन हे मर्त्य आहे हे नेहमी लक्षात असावे. प्रत्येक क्षण हेच जीवन म्हणे आपण मात्र प्रत्यक्ष ठसावे. सत्याने वागून प्रत्यक्ष नेहमी जीवन आपले आपण मात्र जगावे. आपले आयुष्य आनंदात मात्र आपण नेहमी हे सुखाचे 17 पावले लक्षात ठेवून चालावे. बाकी तुमच्या आयुष्यात नेहमी तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचं आहे की स्वभावाला देखील एक नक्कीच औषध असतं, पण ते रोज मात्र आपण घ्यायचं असतं. अधीरातला सोडून थोडं धीरानं मात्र घ्यायचं असतं. संतापातला ताप सोडून मनाला संत करायचं असतं. मनातला हट्ट सोडून नाटक घट्ट मात्र आपण करायचं असतं. प्रत्यक्ष माझ्यातला मी सोडून तिच्यातलं तिला जपायचं असतं. आपलं बोलणं सोडून मात्र कधी समोरच्याचे आपण ऐकायचं असतं. एकाच दिवशी नाही तरी हे हळूहळू मात्र आपण बदलायचं असतं. थोडं थोडं का होईना रोज प्रेम मात्र द्यायचं असतं. एकाचा राग दुसऱ्यावर न काढता समोरच्याला आपण मात्र मनापासून
उत्तम पद्धतीने समजून घ्यायचं असतं. स्वभावाला मात्र हेच नक्की औषध आहे जे आपल्याला देखील रोज थोडं थोडं घ्यावे लागेल आणि आत्मसात आपल्याला देखील या प्रत्येक गोष्टी नक्कीच करावं लागेल. बाकी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढील काळात काय घडणार आहे याची तर मुळीच जाणीव नसेल, परंतु तुम्ही तुमच्या वर्तमान काळात तुमचं भविष्य उत्तम पद्धतीने ठरवू शकता. अर्थात तुम्ही जर तुमच्या वर्तमान काळामध्ये भगवंतांची भक्ती करून नेहमी अटूट विश्वास ठेवून त्याच पद्धतीने सातत्याने प्रयत्न तुम्ही कराल तर तुमचं येणारं भविष्य मात्र नेहमी उत्तमच असेल, यामध्ये मात्र मुळी शंका नाही. म्हणूनच आपण भगवंतांवरती निस्वार्थ विश्वास ठेवून निस्वार्थ मनाने त्यांची भक्ती नक्कीच आपण केली पाहिजे. बाकी कुणामध्येही गुंतवणं मुळीच बरं नाही. उगाच काळजावर वार झेलणं देखील बरं नाही. देऊन दुसऱ्याला आपल्या मनाचा ताबा आपलाच विदूषक प्रत्यक्ष विदूषक बनवणं बरं नाही. कोण कुणाचंच नसतं हो बहुधा. नाजूक त्या भावनांना खून करणं देखील बरं नाही. आपणच आपला व्हावं सोबती कायम, दुसऱ्याचा आधार घेणं देखील बरं नाही. भूतकाळातील जखमा देतात घाव, मनाला प्रत्यक्ष घाव टोकरून ताजं करणं देखील बरं नाही. गुंतणं सोपंच असतं कशातही, गुंतन प्रत्यक्ष गुंता सोडायला न जमणं देखील बरं नाही. बाकी धाग्याचं आणि नात्याचं गुंतणं वेगळं असतं. या भ्रमात अडकणं देखील आपल्यासाठी बरं नाही. हे देखील आपल्याला उत्तम पद्धतीने समजायचं आहे. आणि मित्रांनो, एक गमतीदार सत्य म्हणजे नक्कीच नारळाला तर डोळे असतात परंतु त्याला कधी पाहता येणार नाही. कपाला कान देखील असतात पण त्याला ऐकू कधी येणार नाही. टेबलाला प्रत्यक्ष पाय देखील असतात पण त्याला चालता येणार नाही. त्याच पद्धतीने नक्कीच बाटलीला तोंड असते पण बोलता कधी येणार नाही. सुईला नाक असते पण तिला वास घेता कधी येणार नाही. कंगव्याला दात असूनही चावता कधी येणार नाही. माणसांना सगळं काय असूनही माणुसकी मात्र कधी दाखवता येत नाही. हेच गमतीदार आयुष्यातलं मोठं नक्कीच सत्य आहे जे आपल्याला देखील नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी मित्रांनो, एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो परंतु धागा मात्र सोबतीला आला की हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा एक नक्कीच दुवा बनतो. म्हणून एकटेपणा नको तर चांगली सोबत मात्र नक्कीच ठेवा. त्यासाठी तुमचा योग्य धागा मात्र तुम्ही निवडला पाहिजे. हे देखील तुम्हाला समजलंच असेल. बाकी जेव्हा माणूस आतून तुटून जाईल तेव्हा मात्र तो खूप शांत झालेला असेल आणि अशी माणसं लहान लहान प्रसंगाने लगेच दुखावली जातात. त्याच पद्धतीने कारण त्या आतून तुटण्यामध्ये त्या माणसाने सगळं काही गमावलेलं असतं. अशा लोकांना मात्र आधार देणं हे भरपूर जास्त अवघड आहे. त्यांना ना कशाची कधी चिंता उरलेली असते, ना प्रेम, ना भीती, ना कुठली अपेक्षा उरलेली असते. उरलेलं असतं ते फक्त आणि फक्त दुःख. असं दुःख की जे कधी शब्दातून मात्र व्यक्त होणार नाही. हे मात्र आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य आहे. आणि नक्कीच मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी तुमच्या मनाला मात्र उत्तम पद्धतीने ठेवायचं आहे. अर्थात परिस्थितीचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला मात्र नेहमी नक्कीच तुमची मनस्थिती चांगली ठेवावं लागेल. एकदा लोहार दादा एरणीवर हातोड्याचे घाव घालत होते. मी त्यांना असंच विचारले, किती वर्ष झाली हातोडी आणि एरणीला? त्यांनी मात्र मला उत्तर दिले, हातोड्या अनेक तुटल्या पण एरणी मात्र अजूनही तशीच आहे. मी त्यावेळी विचारले असे का? तेव्हा त्यांनी आम्हाला सुंदर उत्तर दिले, घाव घालणारे तुटतात पण घाव सहन करणारे कधीही तुटणार नाहीत, पण ते प्रत्यक्ष खणखरपणे उभे असतात. हे उत्तर मात्र अजूनही नक्कीच उत्तम पद्धतीने आपल्याला शिकवून देत राहील असे हे नक्कीच आपण समजून देखील घेतलं पाहिजे. अर्थात मित्रांनो, 4 दिवस एकांतवासात तुम्ही जा, लोक तुमचं नावसुद्धा विसरतील. मनुष्य जीवनभर ह्या अहंकारात जगतो की आपण मात्र लोकांकरिता विशेष आहोत, परंतु वास्तविकता तर हीच आहे की तुमच्या असण्या नसण्याने कुणाला काही मुळीच फरक पडणार नाही. ज्याची जितकी गरज तितकाच प्रत्यक्ष तुमचा तो वापर करीत असेल. नक्की हे मात्र तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी भगवंत नेहमी म्हणतात, तुझ्या आयुष्यात येणारे संकट यांचा जर तुला अंत करायचा असेल
तर नेहमी तुम्हाला तुमच्या मनातल्या नकारात्मक ऊर्जेचा जास्तीत जास्त प्रमाणात अंत करावा लागेल. म्हणूनच तुम्हाला नक्कीच तुमच्या नकारात्मक मनाला जास्तीत जास्त प्रमाणात दूर करावंच लागेल. बाकी सर्वात जास्त दुःख, यातना प्रत्यक्ष सहन केल्यानंतर सर्वात जास्त आनंद देखील मनुष्याला 100% घेता येत असतो. हेच आयुष्यातलं उत्तम सत्य. आणि मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला नक्कीच आनंदी राहायचं असेल तर भगवंतांच्या प्रत्येक योजनेवरती तुम्ही मात्र जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. बाकी खूप वेळ गप्प राहिलं की ती आतमध्ये आलेली शांतताच माणसाला मात्र बोलायला भाग पाडत असते. हेच आयुष्यातलं सर्वात उत्तम सत्य आहे. आणि नक्कीच मित्रांनो, प्रत्यक्ष काही माणसं ही तर नक्कीच मोर पिसारासारखी आहेत, मनाला हळूवार स्पर्श करतात. काही माणसं साखरेसारखी असतात, छोट्या क्षणात नेहमी गोडवा आणतात. तर काही माणसं सोबत असतात, पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. तर काही माणसं चाफ्यासारखी असतात, अख्खं आयुष्य सुगंधित करतात. आणि काही माणसं अनोळखी असताना देखील आयुष्यभराची आठवण आपल्याला देऊन जातात. तर काही माणसं समजून घेतात, न सांगताही मनाला ओळखतात. तर काही माणसं नाती जपतात, दिलेल्या नक्कीच वचनांना आयुष्यभर जागतात. तर काही माणसं चांगली असतात आणि प्रत्यक्ष वाईट गोष्टींना मात्र ते नेहमी विसरायला लावतात. मलाही यातलंच एक नक्कीच व्हायचं आहे. चेहऱ्यावर हास्य ठेवून मात्र नेहमी जगायचे. सुखात नसलो तरी एक वेळ, पण दुःखात मात्र भागीदार व्हायचे. दूर असताना देखील आठवणीत मात्र राहायचे. यातलं तुम्हाला देखील एक तुम्ही मात्र नक्कीच असला पाहिजे. आणि मित्रांनो, नक्कीच तुमची जी इच्छा आहे ती इच्छा जर तुम्हाला पूर्ण करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम उत्तम कर्म करणे गरजेचं आहे. कारण भगवंत सर्वप्रथम प्रत्येकाचे कर्म बघत असतो. हेच आयुष्यातलं उत्तम सत्य. बाकी काल तुमच्यासोबत काय घडलं नेहमी याचा विचार करण्यापेक्षा उद्या तुम्हाला काय घडवायचं आहे याचा तुम्ही नक्कीच विचार करा. कारण तुम्ही फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला नक्कीच इथे आलेला आहात, हे देखील तुम्ही समजून घेतलं पाहिजे. बाकी मन म्हणजे मरेपर्यंत आणि न म्हणजे मरेपर्यंत नष्ट होत नाही, तेच मन नसतं. आणि मनाला जर तुम्हाला हाताळायचं असेल तर तुम्हाला भगवंतांची नक्कीच संगत करावी लागेल. अर्थात भगवंतांच्या भक्तीमध्ये तुम्हाला रंगावं लागेल. हे नक्कीच तुम्ही उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. बाकी खऱ्या अर्थाने जी माणसं मोठी असतात त्यांची उंची मात्र न सांगता देखील समजून जाते. जी माणसं आपली उंची किती आहे हे नेहमी स्वतःच प्रत्येकांना सांगत फिरतात ते मात्र जास्त बुटके दिसू लागतात. फूट आणि इंच या जुन्या मापात उंची मात्र सांगण्याऐवजी अशा लोकांना सेंटीमीटर्स नेहमी जवळचे वाटत असतात. हेच सर्वात मोठं सत्य. बाकी मित्रांनो, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक संकट, अर्थात तुमच्या आयुष्यात जे काही संकटे आहेत ते संकटे तर मुळीच कधी दूर होणार नाहीत. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या संकटांचा उत्तम पद्धतीने सामना करायचा आहे. अर्थात आयुष्यामध्ये किती आनंद जरी असला तरी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे संकट, दुःख मात्र असतेच. म्हणून कधी तुम्ही आयुष्यामध्ये दुःखाला कधी पाहू नका. अर्थात दुःखाकडे लक्ष केंद्रित मात्र तुम्ही करू नका. बाकी दुःख आणि आनंद, दुःखामुळे दुःखी होण्यापेक्षा दुःखाकडून तुम्ही अनुभव घेत सुखाकडे वाटचाल केलेली कधी तुमच्यासाठी चांगली. आणि असं केलंच तरच आनंदी जीवनाचं रहस्य तुम्हाला उत्तम पद्धतीने समजून जाईल. हे मात्र नक्कीच आपल्याला देखील समजलं पाहिजे. बाकी तुम्ही तुमच्यासोबत घेऊन फिरतो ते म्हणजे तुमचं अस्तित्व आहे. आणि जे तुमच्या माघारी चर्चिलं जाईल ते तर तुमचं व्यक्तिमत्व असेल. आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर तुम्हाला नक्कीच तुमच्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असेल. हे देखील तुम्ही उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. बाकी सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा मात्र आयुष्यभर आपल्याला आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचं कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख तर आपल्याला मिळेल
परंतु आयुष्यभर त्याची आपल्याला नक्कीच परतफेड करावी लागेल. आणि मित्रांनो, आयुष्य जगावं, काल आपल्याबरोबर काय घडले याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला कोणत्या गोष्टी घडवायच्या आहेत याचा विचार मात्र आपण करावे. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला नक्कीच जन्माला आलेलो आहोत, हे नेहमी आपण लक्षात मात्र ठेवलं पाहिजे. बाकी जीवनात त्रास तर त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे मात्र कधीच हरणार नाहीत. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी ते शिकतात. यातलं मात्र फरक तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आणि मित्रांनो, भगवंत नेहमी म्हणतात, आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जर हातावर पडला म्हणजेच हातावर आपण झेलला तर तो पिण्यायोग्य होतो. तोच प्रत्यक्ष गटारात पडला तर मग मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की ते पाय धुण्याच्याही लायकीचा मात्र राहणार नाही. तोच थेंब जर गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व तिथल्या तिथं संपून जाईल, अर्थात तो नष्ट होतो. कमळाच्या पानावर तोच थेंब पडला तर मोत्यासारखा चमचम करतो. त्याच पद्धतीने शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष तो मोती बनतो. थेंब मात्र तोच आहे, परंतु तो कुणाच्या सहवासात येणार यावर त्याचं अस्तित्व आणि त्याची प्रतिष्ठा अवलंबून आहे. म्हणून तुम्ही देखील चांगल्या सहवासात मात्र जास्तीत जास्त प्रमाणात राहिलं पाहिजे, हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे. बाकी रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुख दुःखांची नाणी फेकत असतो. ज्यांच्या हाती सुखाची नाणी पडतात ते मात्र सुखाचा व्यापार करतात, पण दुःखाची नाणी हाती पकडूनही प्रत्यक्ष पडूनही जो नेहमी सुखाचा व्यापार करतो त्याला जीवन जगणे नक्कीच म्हणतात. म्हणूनच तुमच्या हाती सुखाचे नाणे पडू किंवा दुःखाचे, तुम्ही मात्र ते उत्तम पद्धतीने हाताळलं पाहिजे. अर्थात आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पत्ती लागणे हे तर आपल्या हातात नाही, परंतु हातात आलेल्या पत्तीवरच चांगला डाव खेळणं हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. म्हणूनच तुमच्या आयुष्यात जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर नेहमी रडण्यापेक्षा तुम्ही मात्र त्याचा सामना करायला शिका, हेच तुम्हाला समजलं पाहिजे. बाकी स्नेह तर एकदाच जुळतो. स्नेहाचा धागा फार नाजूक आहे, एकदा तुटला की परत आपल्याला जोडता येणार नाही, आणि जरी जोडला तरी तो नेहमी गाठ तिथेच राहते कायमचीच. फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो. बाकी सर्वांना मात्र गाठी मारूनच तो धागा टिकवावा लागतो. यालाच तर खरे जीवन म्हणतात, जे आपल्याला देखील नक्की समजायचं आहे. आणि मित्रांनो, आमच्या घरात देवघर आहे असं म्हणण्यापेक्षा तुम्ही नेहमी म्हटलं पाहिजे की भगवंतांनी दिलेल्या घरामध्ये आम्ही आनंदाने राहतो. ही भावना मात्र तुम्ही तुमच्या अंगी नक्की जागृत केली पाहिजे. अर्थात भगवंतांनी तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात तुम्ही मुळीच जाऊ नका, तर भगवंतांनी तुम्हाला खूप काही दिलेलं आहे म्हणून तुम्ही मात्र मंदिरात गेलं पाहिजे. हे तुमच्यासाठी कधी उत्तम आणि कधी सर्वश्रेष्ठ आहे. बाकी वाणी, वागणूक आणि विचार हे तर आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे. तुम्ही जितका उच्च दर्जा राखाल तेवढीच उच्च किंमत मात्र तुम्हाला येथे मिळून जाईल, हे देखील तितकंच खरे. नमस्कार. देह प्रारब्धावर सोडून म्हणून सद्गुरांचरणी व वाणी नामस्मरणात आपण जर गुंतवल्यास जीवनात गंमत व आनंद मात्र आपल्याला 100% अनुभवता येतो, हेच तुम्हाला समजलं पाहिजे. आणि निसर्गाने एक खूप चांगली गोष्ट आपल्याला मात्र सांगितलेली आहे, ना हार पाहिजे ना जीत पाहिजे. जीवनात चांगल्या यशासाठी नेहमी आपले परिवार आणि काही चांगल्या प्रेमळ व्यक्तींची मात्र साथ पाहिजे, हे देखील आपल्याला उत्तम पद्धतीने समजलं असेल. बाकी आयुष्यात तुमच्या सगळ्याच इच्छा पूर्ण होतील असं काहीच नाही. काही अपूर्ण देखील असलेल्या इच्छा देखील सुद्धा जगण्याची तुम्हाला उमेद नवी देतील, हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे. बाकी मधासारखं गोड परिणाम तुम्हाला पाहिजेच असेल तर मधमाशासारखे एकत्र राहणे गरजेचं आहे. मग तो मित्र असो, परिवार असो किंवा संघटन असो, हे देखील आपण उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, शिकवण जीवन इतक्या इमानदारीनं तुम्ही जगा की तुमच्या मात्र मुलांना शिकवण देण्यासाठी कोणा दुसऱ्यांचं उदाहरण नाही, प्रत्यक्ष
तुमचं उदाहरण देण्याची गरज पडेल हे देखील तुम्हाला नक्कीच समजलं पाहिजे. बाकी दुःख नक्कीच इमानदार आहे. ते थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ मात्र ते तुमच्या सोबत राहील. सुख हे तर वाफेसारखं आहे, घडीभर नक्कीच रेंगाळतं आणि बघता बघता ते मात्र उडून जातं. हे नक्कीच आपण समजलं पाहिजे. आणि ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते, अगदी तिथं स्पीड कमी मात्र आपण करावं. इतकंच नाही तर क्षणभर आपण थांबावंसुद्धा, हे देखील आपण समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, नक्कीच या गोष्टी आपण नेहमी आत्मसात करून परमेश्वरांवरती विश्वास ठेवून नेहमी निस्वार्थ मनाने तुम्ही नक्कीच बाळूमामांचे नामस्मरण करत राहा. आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी तुम्ही देखील तुमचा किमतीचा वेळ दिलेला असेल तर मी तुमचे मनापासून आभार मानतो. आपण भेटूया पुढील एका अशाच गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे. तोपर्यंत रामकृष्ण हरी.